मोठा गड्या भजेची लईच आठवण येऊन राहिली गड्या मला. बनवून गड्या सांग ना वहिनीला काही भजे मजे बनवायचे. अरे बापा असा विषय नो काढ बापा, लय गरम व्हायला ते तावाच फेकून मारीन का. सकाळीच मी म्हटलं तिले पुरणाची डाळ टाक म्हणून, तर मावर अशी रेस झाली की बस. का तुझी बायको असून अशीच हालात बा माझ्यासारखाच रणका असतो काय गोळ्या. सांग ना वहिनीले भजे लय खाटून राहिलेले का जमून तेवढा आपला भजेचा कार्यक्रम. तर लय मलाही वाटते पण काय करू, हे करतच नाही ना, खेकावतेच मावर. थांब आता मी लाईन लावतो तरी म्हणतो मी एकदा तिले. इकडे हे डॅनी बाय ना काय म्हणते तर. बोला ना काय म्हणता. नाही डॅनीची इच्छा झाली बा भजे खायची, तर करतो का तेवढे भजे मग. का सांगू ना तुमच्या ढंगळे वैकून बसेला ना मी. तुम्हाला खा वाटून राहिले भजे, डॅनीचं नाव बदनाम करून राहिले. एवढे धंदे. पाय रे डॅनी, मी तुला पहिलेच म्हटलं की रेस होते रे ते. मा म्हटलं ऐकतच नाही ते. पाहिजे खोटं वाटून राहिलं की. सांग बा तूच तिले तुझ्या वहिनीले. वहिनी भजे मलेच खाटून राहिले. मॅच म्हटलं मोठाले की गडा भजे गिजे करायला लावा वहिनीले. वहिनी कशा टाप भजे करतात एकदम मऊ एकदम. हॉटेल सारखे भजे करता वहिनी, तुमच्या हाताची सरच नाही. खायसाठी काय चोपडी लावते तर मऊ भजे असं तसं खायसाठी ते काही करतात ना. भजे पाहिजे तेले भजे हे वय का भजे खायचं पिरकसांना धोत्रा येत धुता आमची थंडी होते इकडे. काही भजे खाण्यात लागत. भजे खाल्ले की नाही या माणसाला पचत नाही. हा माणूस कसा करते मग. ओ माय इकून पोट गुळगुळ करून राहिलं, ओ माय इकून करून राहिलं, ओ माय इकून दुखून राहिलं. म्हणजे या माणसाचे भजे खाल्ले की दिवसभर ढंगळे चालू असतात. काय मग हे डॅनी असं भाषण ऐका लागते आहे काय अशी बाई को. तिकडे 5 रुपये देऊन षटाकवर भजे खायला पुरतात हॉटेलमध्ये, पण या बाईले काही नाही सांगायला पुरत असं डोकसं खाते. मग हे कोणत्या धत्रात फिरवलो मी, कोणतं काय गेलं इले इथंच दिले माहीत. काय बाबा वहिनी काय करू नका बाबा भजे. आता बाबा हॉटेलमध्ये खाऊ बाबा छटाक भजे खाली होते आमचं. तुम्ही बाबा त्या भजे खायच्या वरचं तर काढून घेऊन राहिले. हॉटेलमध्ये काही भजे गिजे खाण्यात लागत. सारा धत्राचा वास येते मग. साऱ्या दुनियाचे चटके आहे बापा हे डोंगरी निरा. पाहिजे तर मुखात जात नाही, चावल्या नसतील जात, पण कसे भजे पाहिजेत भजे. सगळे केले की सोडले पोटात गेले सगळे, खालू नाही सगळे. बरं झालं रे बाबा बोले बायको राहिले का. तू बायको का डोकेतरी जाय गडा पोटा. काय मग हे डॅनी तुला काय सांगू मी, अजून तर काहीच ऐकलं नाही. पोट धुरू हाशीन तू. अशा कथा आमच्या घरी. बायको बागोनं काही सोपी नाही का बाबा. बायको वागवणं म्हणजे एक कलाचा आहे. हे शिकून घ्या लागते, नाही तर मग काही खरं नाही. भजे फजे नाही द्या शिरा मिरा जरासा एक वाटी तेवढा जमा मग. काहीच नाही, शिरागिराई करत नाही मी आणि भजे करत नाही. मस्त भाकर टाकतो आणि वड्या करतो, मस्त सटवट खातेच. मुतले का या वड्यान करवड्यासाठी तुम्ही बायको गेलती बाबा. मान आता तेच खाऊ घालेन मले कुठला सुटला की. मी तर काय आलाय बापा या वड्याले. हेच बापा हो गड्या मोठा चाल बरे बापा आठवून पहिलं वगैरे आठवून ती बायको वड्या करते म्हणते. बुवा तिकडेच काहीतरी चानस मारू आपण हॉटेल मध्ये. इकडे काही मेळ नाही येत आपला. आहे खाऊ घालून वड्या चाल लवकर पोय. थांबा ते वड्यान ते राहू दे तर मी भाकर भजे करतो. भजे तुझ्या भजे तूच खा आणि तुझ्या भाकरी वड्या बी तूच खा. आम्हाला लोक सगळं चाललो आम्ही. अरे दुनियाचे चटकेला तर माय बाई हे डंगरे एकाहून एक तिथला एकही कमी नाही त्यातलं. जगन काल्या कुकडे जायला रे. काल्या दिसूनच नाही राहिला गड्या. अरे बापा तुला माहित नाही का त्या काल्याची झंगर चालू आहे ना ते पोरी सोबत. तो तिच्याच नांदी असते दिवसभर. तिला घेऊन मिरते तो. बांधरे बऱ्या पुरी पोटतात बा. आणि आमच्या सारखे झालं दिसायला सुंदर आहे पण एक पोरगी नाही पोटात रे गड्या जगत. आपले लावणं काय ना ते सेटिंग रे. लावायला मला तू नांदी बरोबर आहे. तुला पोरगी पटत दिली म्हणजे मी पटतो. बरोबर नाही ना तर तू मला वाया गमत का बाबू. भाऊ पाय ना तो घुसण्या पाय ना कशा पोरी पटून देतो पोराईले. चिट्ट्या मिट्ट्या पोचायचं काम करते बाबू. सेटिंग लावून देते त्या भाऊ. कोपरे कापरे बी पाहिजे तो घुसण्या. तसं काम करत द्या तू. भुसण्या भाऊ मी काय भुसण्या आहो तो जाईल केस आहे. आवारा व्हायला तो मा मोठ्या अब्बे आवारा आहे ना म्हणून तो पोऱ्या बी तसाच झाला भुसण्या. तो काही मा भाऊ भाऊ नाही बापा. तो दलिंदर आहे हेच बापा. त्याचा अनो काढ दो बाबा. काय बाबू ते कमला जुगाड्याचं घर माहित आहे का तुला. अजाल बुडी काय कमला बुडी ते बुडी म्हणून राहिले का तुम्ही कमला बुडी ना बाबू रे. ओ तू बस बाबा काय काम पडलं तुम्हाला. आजी सोबत कमला आजी बरोबर. अरे बाबू मी दूरचा रिश्तेदार. मला माहित पडलं की बुडी या गावात आली म्हणून. कसं मी आलो बाबा बेस्ट खुशाली विचारायला बुडीले तब्येत कशी काय विचारायला आलो बा. कुठे राहते रे बुडी. बाबा मग ऑटो नाही की सरळ जा तुम्ही. सरळ डाव्या हाताले कळले तुम्ही की झांगोबाची खोपडी दिशी. झांगोबाच्या खोपडीच्या बाजूलाच राहते ते बुडी कमला आजी. बरोबर बाबू जातो.
बुडा काय आला ना बुडीला भेटेले. हा काय होतं यायचं काय यार बाई यायचं बे बुडा बुडीचा एक अशीन जुना अशीन बुडीचा तो बुडीला भेटायला आला आठवण आली शिन त्याला बुडीची. हा हेमाळ्या तुला हे तर समजत नाही कवनाला बुडा भेटायले तर तेच तर बाबू जगणे झांगड म्हणतात ना म्हणून तर तुला म्हणून राहिलो माझी झांगड ते कुठेतरी लावून जमून दे आपलं एखादी पोरगी पाहिजे का माणसा जीवनात. हा ऐश करायले ते जमते नाही जमते बाबू पाय हे बुडे मला मारून राहिले. झांगड जाऊ दे भाऊ तुला कारण तो बुडा जाऊ दे उल्यात मला काही घेणे नाही भाऊ. मला काय मार खायला होता काय माहिती माहिती तुझी खतरनाक आहे तर धरू उठतीन बाबू माहित पडलं मा माहिले तर. हा बुडा आता काय करीन रे बुडीले. हा काय कशासाठी आला बुडा. हा खरे जाय जाय तू जाय तुझा जगण्या थोडसा पाहायला मला माहिती तू बुडा काय आला तर काय करते तर. तुला माहित असते लकलं क्या म्हणून तुला मी विचारलं बाबा. विचारल्यापेक्षा की नाही डायरेक्ट वाळग्यात चालला जाईन त्या बुडीच्या घराचे थोडसा लपू लपू पाय मग काय करतात काय नाही तर आणि आम्हाला येऊन सांग. तुला लहान पोरगा तुला कोण काय म्हणणार आहे गेलाय तडसा तर आजी आजी करत जाय ना. नाही रे बाबा त्या बुडी हातीला लागलो की नाही बुडी दाबून मारीन ते मला. त्या डॅनीला सुचलेलं नाही बाबा तिनं. चाललो वर गावात सांगून आपण 2-3 जणायले असं असं आहे म्हणून. अरे बापा गगन काय लेगा कसे हालात रे तुझे. कोणी लेगा तुझे लग्न नाही करून देऊन राहिलं. अरे बापूच्या मागे पुदाक लाव जरा शिक लग्न तरी दिन करून शांताराम तुझं. तू गोट नाही घेत ना लग्नाची विषय काढला की नाही बापूच्या माग गुटते ना. हा बापू गोटच नाही घेऊन राहिला. अबे बाबा लग्न झाल्यावर जे मजा आहे की नाही तशी मजा नाही बाबू कुठी. लग्न करून मग झटकनी तुझ्या वयात होत लेगा आमचे 2-2 लेकर झाले ते आम्हाला. तुला लेगा अजून काहीच नाही लेगा टकल्या. तू लेगा असा थंडा बसले का आता. कुठे लग्नाचं सुख भेटते आपला हात जगन्नाथ. अरे गगन तसंच आहे की नाही लग्न होत नाही की तुझ्या. मा बापू पाहणार मला पोरगी पण मग कसं शांतता ठेव म्हणते जरा शिक. हा पैसे आले की वावरातला माल इकला की नाही मग पोरगी पाहायला जाऊ आम्ही. हा मग मा बापू मला कपडे मपडे घेईन बुडबी घेईन ते मग पोरी पाहायला गेले की नाही नवे कपडे पाहिजेत ना. नवे कपडे नाहीत ना माझं आता. पाहत नाही शांताराम भाऊ तुले पोरगी फोरगी तू असाच रणगा मरशीन बाबू गगन्या. जरा पुदाक लाव घरी जाऊन हातपाय उपटू. अक्काले सांग म्हणा मला लग्न करून द्या लागते नाही तर मग फाशीच घेतो म्हणा मी. असं काही ना काही जमू तू बजेट. नाही तर मग एखादी पोरगी पटवून हवे एखाद्या कॉलेज मध्ये जर जाऊन बसत जाईल का हेंबाळ्या तुला समजतच नाही बा. नाही तर मग बाप्पूलीच पकडायचं रात्री. बाप्पूली धनका दिला की नाही बरोबर बाप्पू ते लग्न कोणी देत काही लग्न नाही देत कोणी बाप्पू तुझ्या. बाप्पू जो बी नाही देत. बाप्पूची खोली पेशला आहे बाप्पू काळ लावून घेते मला बाहेर झपते. बाप्पू मला अंदर बी नाही देत. अक्कान बाप्पू अंदर असतात. आपला थाकही चालत बाबासाठी. बाप्पू रात झाली की जोडी येऊ देत नाही बाप्पू. बाप्पू बाप्पूच्या खोलीत असते. मग हेंबाळ्या मागे पुढे नाही पाहायचा दरवाजा वाजवायचा रात्री खट 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 15-20 मिनिटं झाली खट 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 खट. दरवाजाचं काम करायचं. त्याला झपून द्यायचं आणि आपणही झपू द्यायचं. मॅट केली की नाही बरोबर लग्न देतात ते करू. नाही तर मग तुला असं बसायला की चोय येतल्या का. मग बाप्पू टेम्पो घेऊनच लागते ना मागं दरवाजा ठोक ठोक केला की मी. बाप्पू का सुद्धा आहे का बाबा. तुम्ही काही सांगता बा मले मग मार खायला होता का पहिलेच तर बाप्पू खाव की ठेव करते मले. तुला काही मिळत नाही रे भाऊ आपला आज जगन्नाथ दुसरं काही नाही तुले मग. काही मग तुझे काही तसं हे होत नाही भाऊ. तुझ्या काही ऐश होत नाही जीवनात काही खरं नाही बाबा तुझ्या. मग आपला हात जगन्नाथ काय असते हे इथं सांगा मला मगापासून तुम्ही तेच म्हणून राहिले मग मला माहित तर पडलं पाहिजे काय असते. हे बाप्पूला विचारतो बाप्पूले चांगल्यापैकी माहिती आहे ते. तर बाप्पूले हुशार होता याच्यात. बाप्पूला विचारतो घरी गेला की. त्या बाप्पू आपला हात जगन्नाथ वरच मोठा झाला बाबा एवढा मोठा. बाप्पूला विचारतो तू बाप्पू सांगतो तुला पद्धतशीर. मग भाऊ भाऊ काय बाजी काय म्हणता. ते कमलाबाईचं घर कुठे. कमलाबाई कोणती आमच्या गावात आता 5-6 कमलाबाई आहेत बा. कमलाबाई देशमुख आहे कमलाबाई हागे आहे कमलाबाई जमदाळे आहे की कमलाबाई जुगाडी बी आहे नवीन आली ते बाई. तुला कोणीच नाही पाहिजे. ते कमलाबाई जुगाडे आहे ना त्याचं घर पाहिजे मला. ते कुठे राहतात. बरं मग आबाजी ते बुडी पाहिजे का तुम्हाला. सरळ जा ना मग त्या वाडग्यातच राहायची ती बुडी. याच रस्त्याने चालले जा समोर. बरं भाऊ काय काम पडलं आबाजी बुडी बरोबर. नाही ती बुडी कशी आमच्या सोयरे आहे मग कसं म्हटलं बाबा तब्येत मब्येत विचारा म्हाताऱ्या वयात. त्यासाठी आलो बेस कुशली विचारायली. बरोबर जा जा जा. हो दादा जातो. आले लोक बंदो का असले म्हणते का काय आले काय आले आता येईल काय सांगा की माझून झांगड आहे. काय आला शिंगरे काय माहित काय आला तो. बुड्याचं बुडीचं झांगड दिसते मले काही ना काही मेळात काम यायचं म्हणून तर बुडीला भेटायला लाबडा. पा भाऊ गगन्याला समजलं पण तुम्हाला नाही समजलं. समजणे वाले को इशारा का भी होता है. मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं.
शांताराम मा गळ्याचा पायनर गोळ्या काही ना काही हा कधी पाहतले का पोरगी का देन बा त्याचं या एवढ्या उन्हात झिंपून दिलं का जमून देईन तेवढं. मुंशीराम भाऊ पुरी जास्त घाटा आहे राजा. पुरी भेटत नाहीत ना हो. ते पहिले आघाडी पाहिजे राजा. दिवाळी झाली की लगेच निघा लागते लग्नासाठी. त्यावेळेस कुठे मेळ येते. आता आता या ओळ्या कर उन्हात मेळ येते का. गोळ्या शांताराम तू 4 गावं फिरतो वय पाय काही चांगली आहे तुझी म्हणून तुला म्हणून राहिलो आणि तुलेच माहित आहे आपल्याला कसं काम आहे तर. हो बापा माय वय पाय सारा आहे पण पोरीवाले झाडावर बसलात ना. हा वय घसून चालत नाही आता. माग प्रॉपर्टी पाहिजे, बँक बॅलन्सही पाहिजे, पोरगा नोकरीवर पाहिजे, शिकेलही पाहिजे आणि घरी वावरही पाहिजे. असा ताला आता. आपलं घरदारी बांधलेला आपल्याला वावर या 10 एकर वावर आहे आपल्याला काही कमी नाही. फक्त पोरा नोकरी नाही आपल्या गळ्याला शिकेल नाही आपल्या गडी एवढंच आहे फक्त. एवढीच केंड आपल्या गळ्यात. वावर तर आहे तुमच्या तो घरदारी बांधलेला पण नोकरी नाही ना. मग छोकरी कशी भेटीये. हा तसं भेटतच नाही मग. नोकरीनं गाणं होगलेलं का नोकरीमुळे भेटणार नाही का मग. पुणे गिन्याला पाठवू घाल नाही कंपनी फंपनी 6-7 महिने काढून लागत आहे. कंपन्या भरशा लग्न बी होऊन जाईन गळ्याचं. करू का असं नाही तर. ते केलं तर चांगलीच आहे गोष्ट. मग द्या 5-6 महिने पाठवून दिवाळीला पाहून घेऊ किंवा पोरगा पुण्याले असते डमुग आहे टमुग आहे. हा करायला काय हरकत आहे. तसं केल्याशिवाय लग्न नाही होत. पोरीला वाटते आपण पुण्यात राहू. हा लग्न झालं घरी आपला घसा गुंडायला लागी. करतो गड्या शांताराम तसे मिळणी नाही बा. हा लोक तर लय झाडावर चढलेला ना बा. अरे मा सायर म्हटलं गड्या पोरी गड्या त्या भाषा लग्नाचा तू म्हणते नाही म्हणते बा. वावरात झाला की मग पोरीले सांगा आता याची पोरगी कोणती एसीत राहणारी कोणत्या बंगल्यात राहणारी. त्याला फकण्यात आहे एखादा मग तोही नाटकं करून राहिला. नाही म्हणते नोकरीवालाच पाहिजे. तुम्ही तसंच करा. मारत्याला द्या 2-4 महिने पुण्याला पाठवून. कसं पुण्याच्या भरोश्यावर आपण लग्न करून टाकू. मग लग्न झाल्यावर पुढचं काय करायचं मग पाहून घेऊ. शांताराम भाऊ काय बाय काय तोंड वाचून राहिले तुम्ही काय आता. अरे बापा बुडीने बुडा पकडला ना बापा डबल. ते वाळ्यात राहायचे बुडी ते. हो डबल बुडा आणला तिने एक. का फेकू बे आताच तर झोडलेले का ते डॅनी बुड्यानं. आता काल बुडा आणीन ते. काही माहित नाही. दुसरा बुडा आला टकला बुडा आहे. आम्हाला त्यानं रस्ता विचारला म्हणे कमला जुगाड्याचं घर कुठे. आम्ही दाखवलं त्याले. हा तो जायला बा तडीचा नक्की ह्यांगोळच आहे तुम्हाला सांगतो. हा कार्यक्रमासाठी गेलाय तो. पोरी आपल्या गावातले भलते जगोबात. हा अबे कोणी सोयरा धायरा असेल तिचा भाऊ असेल पुतण्या असेल कोण ना कोणी असेल सोयरा असेल तिचा. हा काही बी झांगडत दिसते तुम्हाला. नाही बापा तो तिचा दगडाचा आहे तो. तिला भेटायला त्या बुड्डीले. हो ते बुड्डी लय बावन आहे. त्या डॅनी बुडे ते कसं केलं तिने मग तुम्हाला माहित नाही का. हा 7-8 होते म्हणतात तिचे. आता झालं नाही का माझून. तुम्हाला काही माहित नाही. आम्ही जाऊन पाहिलं तडसा. हा कोपऱ्यानं आम्हाला दिसलं. मला म्हणजे भाऊ पाहू बरं खरा आहे खोटा आहे. कोणता बुडा आणि बुडी आहे. हा कसा आहे का गावात काय हे धंदे करतात का. बाटवते का आमचं गाव सहा डोंगरी. चला म्हणजे भाऊ पण चला आता मजा होईन तटीचा. हा बुडीनं रुपी सुरू केला तर बजेट होऊन जाईल. हा बुडी अतारी लागीन बंदा गावाचे बुडे बाडे आपल्या गावाचीच जातील. बुडी जोय चला लवकर. बापा चाल चाल. हे थर्ड काल आलं बरं मला भेटायला आता इतक्या दिवसाला. बाबा तुम्ही काल आले टी. हा काल आले नसता. काय आलो म्हणजे. हा तू आठवण येत नाही का मला. तू आठवण आली मी आलो. बापा पहिलेच त्या गावातले लोक खराब आहेत बापा. काही धडे नाहीत ना. तुम्ही काय आले बापा मला भेटायला टी. काही काम नव्हतं ना. फालतू अजून कोणाला माहित पडलं तर अजून चिवचिव होईन गावात. तशीच तर चिवचिव होऊन राहिली गावात सगळी. म्हणजे तू बी मला भेटायला येत नाही. मी तुला भेटायला आलो ते तुला जईत होऊन राहिलो. लोक काय म्हणतील. लोकांचं म्हणायचं कामच असते. हा मला तुझी आठवण येते. तुझ्या शिवाय नाही राहू शकत मी. 8-10 दिवसातून भेटणं पाहिजेच मला. हो जसं माझ्यानं जमत नाही. तू मला कबूलच करेल आहे तसं. पण तू भेटायला जीवन नाही राहिली चाटच मारून राहिली मला. मग मी झालो तुला भेटायला. असं नाही ना बापा. तुम्ही समजून घेत जा ना. समजून घेत जा तुम्ही जरा. समजून घ्या काय. तू भेटायला येत नाही फोनवर बोलत नाही. काही तार फोन काही सांगत नाही. मग काय करा काय समजा आम्ही. मला तुझी आठवण घडी घडी येते बाबा. 5-5 मिनिटाला येते. तुला असं मला भेटा वाटते म्हणून मी तुला भेटायला आलो आता. हो तुझ्याशिवाय मला करमतच नाही. बापा काय फोनवर बोलू. माया मला माहित आहे ना सगळा सत्यानाश व्हायला आहे ना माया. काय तुम्हाला सांगू मी आता. काही अगोपणा म्हणून ते सत्यानाश झाला. मा कसा केला तुम्ही सत्यानाश. ते कसं करणीचे भोग असतात भोगूनच द्या लागतात. तू अगो कामं करताना माझ्यासोबत राहिलीस ती तू सुखान राहिली नसती का तू. चलडून खाल्लं असतं. जाऊ द्या बापा तो विषय काढूच नका तुम्ही. माया मन लय दुखते तो विषय काढला की. जाऊ द्या त्या विषयावर बोलूच नका आता तुम्ही. काही चहा पाणी नाश्ता याचं काही विचारपूस आहे की नाही. इतक्या दुरून आलो थकून बाकून तुला भेटेले. काही म्हणजे काही पद्धत आहे की नाही काही. मला आणलं तुम्ही ना काही मग. काही आणलं तुम्ही ना मला की फक्त भेटेलेच आले तुम्ही माया.
असं होईन काय? मी आलो न तुला काय आणणार नाही म्हणून? अरे मी मोठं पॅकेट आणला. तू फक्त पहिले मला चहा म्या पास तू मग ते हाती बरोबर देतो मी. दाखवा ना मग मला. असं नका करू का तुम्ही. दाखवा ना काय आणलं तर. आता नाही दाखवत मी तुले, मग दाखवीन. सांगून राहिलो मी तुला. आता म्हणू नको, त्या विषय काढू नको तो. तुमचं असंच आहे बा, लवकर दाखवतच नाही तुम्ही. खाऊ काही मला व्यवस्था दाखवून नाही राहिली. कशी काय कुकडे काय मला ते असं भोंगाय दिसून राहिलं अटीसा. कसा काय करा मग आपण? कसं काय? इतक्या दुरून मी काशी करत आलो, भेटायला तुला आलो, अटीचं काही मला खरं दिसून राहिलं कारभार. असंच आहे मग सारं अटी काही कोणती कोण पॅक नाही, सगळं हे असंच आहे जसं दिसते तसं. बाबा मग कसं होईन याच्यात? कसं करशील? हे तर काय बाबा? हे कसं काय म्हणजे गडबडचं कामात हेच काही ना काही जरासं काही आळून गिळून काही नाही बापा, हे असंच आहे. सारं वारं लागते बापा इकून तिकून, बघ थंडी वाजते मध्ये जरा ती. काही खरं नाही ना बापा, सगळी जिंदगी माझी अशीच गेली ना. हे पान आता इकून तिकून, पान कशा याच्यात राहून राहिली मी. द्या ना 2 खोल्या बांधून मले. ठेवा ना चांगल्या याच्यात बापा. उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं.